नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि मी आहे आता हरियाणामधील सिरसा या ठिकाणी. तर हरियाणा राजस्थान या बॉर्डरवर असणारं सिरसा हे गाव, या गावामध्ये प्राचीन काळापासून एका महान संतांविषयी बोललं जात होतं आणि त्या ठिकाणाला मी भेट द्यायला गेलो होतो. तर त्या ठिकाणाचं नाव आहे संत ताराबाबा कुटिया. आता कुटिया म्हणल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की कुटिया म्हणजे नेमकं काय. तर कुटिया आपल्या इकडं मराठीमध्ये त्याला कुटी असं म्हणतात, ज्या ठिकाणी साधू संत आपली उपासना आणि साधना करत असतात. तर असंच एक खूपच सुंदर आणि धार्मिक ठिकाण हरियाणामधील सिरसा या गावामध्ये आहे. आणि मी तुम्हाला त्या ठिकाणचा परिसर आणि त्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाची ऐतिहासिक माहिती देणार आहे. तर खरोखरच खूपच बघण्यासारखे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणाला खूप मोठमोठ्या दिग्गज लोकांनी या ठिकाणाला भेट दिलेली आहे. जसं की आपलं बॉलिवूडमधील अभिनेत्री, त्याचबरोबर अभिनेते आणि राजकीय पक्षातील खूप मोठमोठे लोक या स्थळाला भेट देतात. त्याचबरोबर श्रद्धा आणि भक्तीने येणारे भाविक सुद्धा या ठिकाणी खूप गर्दी करतात. आणि त्याचबरोबर या स्थळाला महाशिवरात्री दिवशी खूप जास्त गर्दी असते. कारण तसंच आहे की या कुटीमध्ये जवळजवळ 25 एकरचा परिसर आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो नेमकं ताराबाबा कुटीमध्ये काय आहे. तर चला बघूया आपण. तर मित्रांनो, हेच आहे ते एक सुंदर ठिकाण आणि धार्मिक ठिकाण ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. तर हे ठिकाण आहे संत ताराबाबा कुटी, हरियाणामधील सिरसा हे गाव. या गावामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणाला भेट न देता गेलाय असं कधीच झालेलं नाही आहे. कारण ही तसंच आहे की खूपच प्राचीन काळापासून संत ताराबाबा यांनी या ठिकाणी उपासना या कुटीमध्ये केलेली आहे आणि त्यांच्या या स्थळाला खूपच मोठं धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून भाविक या ठिकाणी महाशिवरात्रीला येतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठा सत्संग भवन असले. तर मित्रांनो, या ताराबाबा कुटीचा फुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल.